मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय ऑन द स्पॉट सर्व्हिस आंबे चिंचोली या ठिकाणी जाऊन आपण पंक्चर काढलेली आहे आणि सर्व्हिस कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। चला आता मी टायर खोलायला सुरुवात केलेली आहे। टायर सोडून घेतो अगोदर। या ठिकाणी पूर्णपणे चिखल झालेला आहे, त्यामुळे हातातून टॉम्या वगैरे घसरत आहेत। तरी तसंच मी अपघात निमदत खोलण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही पाहू शकताय आपण आंबे चिंचोली या ठिकाणी ऑन द स्पॉट सर्व्हिस। त्यानंतर ट्यूब बाहेर काढून पाणी सोडलेलं आहे, आपण पाणी सोडलेलं आहे। त्यानंतर आपण दुकानावरती ट्यूब घेऊन आलेलो आहे आणि हवा भरायला सुरुवात केली आहे। हवा भरून झाल्यानंतर मी चेक करतो, आपणाला पंक्चर सापडलेली आहे बरं का। आता मला दाखवतोय ट्यूब चेक करायचं चालूच आहे। ते आपण मार्क केलेले पंक्चर, हे पंक्चर आहे ते कट लागून झालेले आहे पंक्चर, म्हणजे टायर कट झालेला आहे। मग हवा सोडून घेतोय आपण। त्यानंतर मग हवा सोडून घेतलं ग्राइंडिंग मशीनने पंक्चर घासून घेतोय, गरमला लावतो पंक्चर। मग त्यानंतर गरमला झाल्यानंतर आपण टायरला पॅच मारण्यासाठी जे काही लागणारे साहित्य आहे ते घेऊन चाललेलो आहे। 5 नंबर पॅच, सोल्युशन वगैरे पूर्ण घेतलेलं आहे आणि ग्राइंडिंग मशीन भी घेतलेलं आहे। आपल्याला त्या ठिकाणी टायर घासण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर आता मी एकटा आलेलो, ट्रॅक्टर मालक काय आलेलं नाही, त्यासाठी मी एकटा आलेलो। त्यासाठी ट्यूबची मी घडी करून पूर्णपणे व्यवस्थित घडी करून मी गाडीवरती टाकतोय। मोटरसायकलवरती मी टाकून त्याच्यावरती बसायचं ठरवलं, कसं न्यायचा विचार करत होतो। त्यावर बसून मी निघालोय आता। मस्तपैकी मी निघाले आंबे चिंचोली रोडला। पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आपल्या गावामध्ये, हे पूर्णपणे पाणी साचलेलं आहे शेतामध्ये। वाड्यातून चाललेलो, आंबे चिंचोली या ठिकाणी निघालोय मी आता। ज्या ठिकाणी पॅच मारायचा आहे तो कट झालेला टायर आहे बघा। त्यानंतर मी ग्राइंडिंग मशीनने घासून घेतोय पूर्ण ते कट। घासून झाल्यानंतर मग आपण सोल्युशन लावून घेतोय पूर्णपणे। सोल्युशन लावून घेतल्यानंतर पॅच चिटकवलेलं आहे आपण। पॅच चिटकवून त्यावरती थोडासा प्रेस करून तोंडाची पावडर जी आहे, पाऊंड्स पावडर माझी विसरून राहिलेली या ठिकाणी, मी पाऊंड्स पावडर मारून घेतलेली आहे तिथली मागून। आणि त्यानंतर ट्यूब बसवून घेतोय मी। ट्यूब बसवायच्यानंतर टायर बसवतोय, पूर्णपणे व्यवस्थित टायर बसवून घेतोय, बघू शकता तुम्ही। चिखलामुळे फार घसराघसरी होत असल्यामुळे टायर पूर्णपणे बसवून फवारायच्या पेट्रोलच्या पंपाच्या साहाय्याने आपण त्यामध्ये पाणी भरत आहोत। टायरामध्ये पूर्णपणे टायरामध्ये पाणी भरायचं चालू करून आपण